We are going to see the next gate, that is exclusive NOR gate. त्याला काय म्हटलं जातं बघा मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह नॉर गेट किंवा EX नॉर गेट किंवा एक्स नॉर गेट सुद्धा म्हटलं जातं, एक्स डॅश नॉर गेट म्हटलं जातं. हा गेट सुद्धा मगाचा एक्सक्लुझिव्ह ऑर सारखा आहे. याच्यामध्ये काय काय घेतलंय बघा, 2 इनपुट गेट असतो मिनिमम 2 किंवा मोर इनपुट्स असतात. 2 पेक्षा कमी नसते म्हणजे काय नसते सांगा, 2 पेक्षा कमी नसते म्हणजे इथं एक इनपुटचा एक्सक्लुझिव्ह नॉर गेट किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट नसतो. ओके, याच्यामध्ये काय काय आहे बघा, 2 अँड गेट वापरलेले आहेत, 2 नॉट गेट वापरलेले आहेत आणि एक ऑर गेट वापरलेलं आहे. मगाची डायग्राम आहे ना, थोडीशी चेंज केलेली आहे. 2 कोण आहेत, अँड गेट, 2 कोण आहेत, नॉट गेट आणि एक कोण आहे, ऑर गेट. असे 5 बेसिक गेट वापरलेले आहेत. इथं बघा, एक्सक्लुझिव्ह नॉर गेट इज अ लॉजिक सर्किट which has high output when it has even number of high input. even number of high input म्हणजे यांचा इनपुट जर डिफरंट असेल तर आउटपुट हाय आहे, मगाशी लो होता. इथं इनपुट जर डिफरंट असतील तर आउटपुट काय आहे मित्रांनो, हाय आहे. या उलट इनपुट जर सेम असतील तर आउटपुट हा लो असतो. म्हणजे बरोबर कुणाच्या कुणापेक्षा वेगळा काम करतो हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट पेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करतो. म्हणजे इथं जर डिफरंट इनपुट असेल तर आपल्याला लो दिसतं आणि सेम इनपुट असेल तर हाय दिसतं, आउटपुट आपल्याला हाय मिळतो. सी हिअर काय म्हटलंय बघा, when the inputs are same and output is low. इनपुट सेम असेल तर आउटपुट लो, इनपुट डिफरंट असेल तर आउटपुट हाय. बुलियन एक्सप्रेशन बघा, बुलियन एक्सप्रेशन थोडंसं टिपिकल आहे. मगाशी एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं काय होतं, दॅट इज ए झॉर बी होतं, मध्ये काय होतं, सर्कल आणि प्लस होतं बघा. इथं काय आहे बघा, इथं ए सर्कल आणि प्लस म्हणजे झॉर आणि बी हे आहेतच, पण याचं कॉम्प्लिमेंटेशन घेतलेलं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए झॉर बी कसं वाचायचं सांगा, कसं रीड करायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ ए झॉर बी असं आपण रीड करायचं. आणि इथं जर बारकाईनं बघितलं तर त्याची फोड काय केली आहे बघा. मगाशी काय होतं, पहिल्याचा कॉम्प्लिमेंट इंटू दुसरा प्लस पहिला इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट. आता तसं नाही, पहिला इंटू दुसरा, पहिला इंटू दुसरा प्लस पहिल्याचा कॉम्प्लिमेंट इंटू दुसऱ्याचा कॉम्प्लिमेंट. कसं आहे बघा, पहिला इंटू दुसरा प्लस कॉम्प्लिमेंट ऑफ फर्स्ट इंटू कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड. अशा पद्धतीने मित्रांनो इथं काय दिसतंय, हे बुलियन एक्सप्रेशन दिसतंय. व्हेरी सिमिलर आहे, फक्त काय डिफरन्स आहे तेवढं डिस्क्रिशन तेवढं लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंटेशन हे डिस्क्रिशन आहे, इथं कॉम्प्लिमेंटेशन ऑफ एज ऑर बी आहे, ओनली एज ऑर बी नाहीये, कॉम्प्लिमेंटेशन ऑफ एज ऑर बी आहे. आता कॉम्प्लिमेंटेशन ऑफ एज ऑर बी ची खाली मी फोड पण करून दाखवलेले आहे, आणि फोड काय आहे बघा, दॅट इज ए डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट कॉम्प्लिमेंट ऑफ बी. अशा पद्धतीची फोड आहे मित्रांनो. सी आपण सिम्बॉल बघितला तर सिम्बॉल मध्ये काय फरक आहे बघा जरा. सिम्बॉल मगाच्या सारखाच आहे, जो एक्सक्लुझिव्ह नॉर गेट मध्ये होता अगदी तसाच आहे. फरक फक्त बबल आहे, बबल आउटपुटला. आणि बबल काय इंडिकेट करतो तुम्हाला माहित आहे, बबल काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट द निगेशन, इट इंडिकेट द कॉम्प्लिमेंटेशन. म्हणजे ए झॉर बी च इथं कॉम्प्लिमेंटेशन मिळतं म्हणून इथं बबल दाखवलेला आहे. बाकी सगळा सिम्बॉल तसाच आहे. आउटपुटला मात्र काय दाखवलंय, कॉम्प्लिमेंटेशन दाखवलंय. फरक लक्षात घ्यायचा, कन्फ्युजन व्हायचं नाही, मिसळ करायची नाही. मिसळ केली की अडचण होते मित्रांनो. म्हणजे डोंट मेड एनी कन्फ्युजन, जस्ट मेड डिस्क्रीट हाऊ इट इज द झॉर गेट अँड हाऊ इट इज द एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. ओके, नेक्स्ट स्लाइड. See here, in next slide we see the exclusive NOR gate. एक्सक्लुझिव्ह नॉर गेट इथं दिसतोय आपल्याला.
एक्सक्लुझिव्ह नॉर गेट मध्ये आपल्याला इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम मध्ये काय काय दिसतंय मगाशी सांगितलंय आपण बघा. दोन नॉट गेट दिसतात का बघा, छोटे छोटे दाखवले तिथं दोन नॉट गेट, दोन अँड गेट आहेत आणि इथं एक ऑर गेट आहे, ऑर गेट. बारकाईनं बघा, ए बी मी दिलेले आहेत एका अँड गेटला आणि ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट मी दिलेले आहेत एका अँड गेटला. म्हणजे इथं ए आहे, या एचं हे नॉट गेट हे कॉम्प्लिमेंट करतं. इथं बी आहे, या बीचं हे नॉट गेट काय करतं, कॉम्प्लिमेंटेशन करतं. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट आहे, हे इनपुट इथं आहेत. एका अँड गेटचे इनपुट ए बी आहेत, तर दुसऱ्या अँड गेटचे इनपुट ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट आहेत. आणि या दोन्ही अँड गेटचा आउटपुट आपल्याला इथं मिळतोय. म्हणजे हा ए डॉट बी येतो इथं आणि हा ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट इथं येतोय आणि या दोघांची ऍडिशन ऑर गेट आहे, म्हणजे इथं ऍडिशन करतं. इथं क्यू आउटपुट म्हणा किंवा वाय आउटपुट म्हणा, काही आउटपुट म्हणा. डायग्राम मी तशीच घेतल्यामुळे पुस्तकातली ती क्यू आलेला आहे. इथं वाय म्हटला तरी चालतंय, कारण मी इथं वाय आउटपुट लिहिलेलं आहे. लक्षात येतंय? इथं आता जरा बारकाईनं बघा मित्रांनो, कोणत्या पद्धतीनं फंक्शनिंग आहे बघा. ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0. इथं वाय काय येतंय बघा, 1 येतंय. म्हणजे समान असेल इनपुट तर आउटपुट हाय मिळतोय. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये तो लो होता. आपण पलीकडच्या बाजूला गेलो तर तिथं काय मिळेल सांगा, इथं डिस्क्रिप्शन मिळेल. इथं डिस्क्रिप्शन मी काय घेतोय बघा, ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 0 घेतलं मी. इथं मित्रांनो ए इज इक्वल टू 0 लिहा, बी इज इक्वल टू 0 लिहा. काय मिळेल सांगा, 0 0 अँड गेट आहे, गुणाकार, इथं 0 आला, हा 0 इथं आला. एक पार्ट लक्षात आला मित्रांनो. ए 0 आहे, बी 0 आहे, इथं नॉट गेटला आल्यामुळं ए कॉम्प्लिमेंट 1 होईल, बी कॉम्प्लिमेंट 1 होईल. 1 1 अँड गेटला दिलं, आउटपुट गुणाकार आहे, 1 आला, इथं 1 आला बघा मित्रांनो. आणि हा ऑर गेट आहे, 1 प्लस 0 म्हणजे इथं 1 आलं, आउटपुट इथं 1 आला बघा. सोपं आहे की नाही? दुसऱ्या स्टेजला जाऊया. ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 1 आहे. ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1 दिलं, ए बी गुणाकार आहे, 0 आला इथं. खाली येऊया, ए इज इक्वल टू 0 होतं म्हणजे ए बार 1 झाला, बी इज इक्वल टू 0 होतं म्हणजे बी इज इक्वल टू 1 होतं म्हणजे बी बार झाला 0. 1 0 झाला मित्रांनो, 1 0 झाला म्हणजे आउटपुट इथं 0 आला, इथं 0 आला, आउटपुट इथं 0 आला. दोन्ही इनपुट 0 0 म्हणजे आउटपुट 0 आला, इथं आउटपुट 0 आला. 1 1 घेऊया डायरेक्टली, हे सिमिलरच आहे. जर 1 1 घेतलं तर काय होतंय बघा, इथं 1 इथं 1, ए बी 1 आलं, इथं 0 इथं 0 आलं, कारण नॉट गेट आहे, कॉम्प्लिमेंट आहे. 0 इंटू 0 0 आलं, इथं 0 आलं, इथं 1 आलं, 1 प्लस 0 म्हणजे 1 आलं, इथं आउटपुट 1 आलं बघा. म्हणजे एक्सक्लुझिव्ह नॉर गेट कसा ऑपरेट होतोय बारकाईनं बघा. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट ऑपरेट होताना इनपुट्स काय आहेत सांगा, इनपुट 0 0 आहे, म्हणजे इनपुट जर समान असतील तर आउटपुट 1 आहे. इनपुट जर समान असतील तर आउटपुट 1 आहे. इनपुट जर डिफरंट असतील मित्रांनो, डिफरंट 0 आणि 1 0 1 डिफरंट असतील इनपुट, तर आउटपुट मात्र काय येतोय मित्रांनो, 0 येतोय. थोडासा बदल आहे. बारकाईनं बघा मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं होतं, 3 आपण बेसिक गेट बघितले होते आणि आज आपण बघितले टोटल 4 आपण कॉम्प्लिमेंटरी, ज्याला आपण कॉम्बिनेशनल गेट किंवा डिराइव्ड गेट असं म्हणतो, हे डिराइव्ड गेट आपण बघितलेले. इथं महत्वाची काय गोष्ट आहे बघा, यातला कुठलाही गेट 5 मार्काला विचारला जातो. बेसिक गेट 5 मार्काला विचारले जातात, किंवा या आपण जे काही डिराइव्ड गेट बघितलेले आहेत, म्हणजे नॅन्ड गेट बघितला, नॉर गेट बघितला, झॉर गेट बघितला आणि झॉर नॉट म्हणजे एक्सक्लुझिव्ह नॉर गेट बघितला. हे जे गेट्स आहेत, हे ह्यातला एक गेट 5 मार्काला विचारला जातो. त्यामुळं समजून घ्यायला थोडंसं आपलं कन्फ्युजन करायचं नाही. डायग्राम व्यवस्थित बरा पाठ करायच्या, त्याचं डिस्क्रिप्शन, डायग्राम, सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल आणि ट्रूथ टेबलचं डिस्क्रिप्शन, 5 मार्काच्या 5 गोष्टी झाल्या मित्रांनो. 5 मार्क मिळतात, कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
मित्रांनो, मी या ठिकाणी थोडंसं थांबणार आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट मी इथं आल्यानंतर सांगणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी अटेंडन्स द्यावा. चॅटबॉक्समध्ये परत एकदा अटेंडन्स द्या. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की परीक्षा आहेत, जे 6व्या सेमला जे अपियर झाले होतं, जी मुलं आपल्याला 6व्या सेमला, 6वी सेम म्हणजे कळते ना, टीवायची शेवटची सेम, त्या सेमचे एक्झामचं